राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय 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 राम कृष्ण हरे
सुरताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल सर्व सुखाचे आगड बापर भूमा देवीवर बापर भूमा देवीवर बापर भूमा देवीवर सर्व सुखाचे आगड बापर भूमा देवीवर बापर भूमा देवीवर बापर भूमा देवीवर विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम मुखी नाम हाते मोक्ष मुखे नाम हाते मोक्ष मुखे नाम हाते मोक्ष मुखे नाम हाते मोक्ष साक्ष बहुतांचे ऐसे साक्ष बहुतांचे ऐसे साक्षात बहुतांचे ऐसे साक्षात बहुतांचे ऐसे साक्षात बहुतांचे ऐसे साक्षात बहुतांचे मुखे नाम हाते मोक्ष मुखे नाम हाते मोक्ष ऐसे साक्ष बहुतांचे ऐसे साक्ष बहुतांचे ऐसे साक्षात बहुतांचे ऐसे साक्षात बहुतांचे
ऐसी साक्ष बहुतांचे ऐसी साक्ष बहुतांचे वैष्णवांचा माल खरा वैष्णवांचा वैष्णवांचा माल खरा वैष्णवांचा तुरा तुरा वस्तुषी तुरा तुरा वस्तुषी तुरा तुरा वस्तुषी तुरा तुरा वस्तुषी धर्मदंड नलगे काटे धर्मदंड नलगे धर्मदंड नलगे काटे धर्मदंड नलगे काठी तीर्था आटी ब्रह्मण तीर्थाटी भ्रमण तीर्थाटी भ्रमण तीर्थाटी भ्रमण तीर्थाटी भ्रमण वैष्णवांचा माल खरा वैष्णवांचा मान करा वैष्णवांचा माल खरा वैष्णवांचा मान करा तुरा तुरा वस्तुषी तुरा तुरा वस्तुषी तुरा तुरा वस्तुषी तुरा तुरा वस्तुषी मने आड काटे तुका म्हणे आड काठी मने आड काटे तुका म्हणे आड काठी नाही भेटी देवाचे नाही भेटी देवाचे नाही भेटी देवाचे नाही भेटी देवाची नाही भेटी देवाचे नाही भेटी देवाची मने आड काटे तुका म्हणे आड काठी मने आड काटे तुका म्हणे आड काठी नाही भेटी देवाचे 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 वैष्णवांचा माल खरा वैष्णवांचा माल वैष्णवांचा माल खरा वैष्णवांचा तुरावसुषे तुरावसुषे तुरा तुरा वस्तुषी तुरा तुरा वस्तुषी तुरा तुरा वस्तुषी तुरा तुरा वस्तुषी विठोबार कुमारी हो वार कुमारी विठोबार कुमारी वार कुमारी विठोबार कुमारी वार कुमारी विठोबार कुमारी वार विठोबार कुमारी
नाम हाती मोक्ष मुखी नाम हाती मोक्ष मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची ऐसी साक्ष बहुतांची वैष्णवांचा माल खरा वैष्णवांचा माल खरा ऐसी साक्ष बहुताची ऐसी साक्ष बहुताची वैष्णवाचा मान खरा वैष्णवाचा मान खरा मुखी नाम हाती मोक्ष मुखी नाम हाती मोक्ष मुखी नाम हाती मोक्ष मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची ऐसी साक्ष बहुतांची वैष्णवांचा माल खरा वैष्णवांचा माल खरा ऐसी साक्ष बहुताची ऐसी साक्ष बहुताची वैष्णवाचा मान खरा वैष्णवाचा मान खरा तूर तुरा वस्तुसी आ आ राम रे आ गा तूर तुरा वस्तुसी तूर तुरा वस्तुसी तूर तुरा वस्तुसी वैष्णवांचा माल खरा वैष्णवांचा माल खरा तुरा वस्तुसी
तुरा वस्तुसी तुरा तुरा वस्तुसी वैष्णवा वैष्णवा मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तुशी भस्मदंड न लगे काठी तीर्था आटी भ्रमण वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तुशी तुका म्हणे आड काठी तुका म्हणे आड काठी नाही भेटी देवाचे वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तुशी नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा देवदार सोपान देवा देवदारा सोपान देवा देवदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी
पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने आद्यत्रय जननी देवांचे आद्यत्रय जननी देवांची आद्यत्रय जननी देवांची नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची जयांची किरिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता मुखी नाम हाती मोक्ष मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तुशी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबा यांच्या अखंड संजीवन समाधी वास्तव्याने परमपावन प्राचीन सिद्धेश्वराच्या वास्तव्याने परमपुलकित अमृतवाहिनी इंद्राणी मातेच्या तटावर 84 सिद्धांनी आपली सिद्ध साधना ज्या ठिकाणी सांगतेला प्राप्त करून घेतली असं त्रिभुवन विख्यात असणार अलंकापूर क्षेत्र आणि या अलंकापूर क्षेत्रामध्ये पुरुषोत्तम मास अर्थात अधिक मासाच्या परमपावन पर्व काळामध्ये या अहिल्यादेवी धर्मशाळेमध्ये संपन्न होत असणारा हा भव्य दिव्य स्वरूपाचा उत्सव आणि या उत्सवाच्या निमित्ताने आज द्वितीय दिवसाची कीर्तन सेवा पारमार्थिक सुकृताचा संचय संभार पाठीमागे असल्यामुळे महद भाग्याने माझ्यासारख्या एका वारकरी विद्यार्थ्याला ही सेवा प्राप्त झाली. नाहीतर कीर्तनाची पत्रिका पाहिली तर सगळ्यात किरकोळ मीच आहे. विठाला विठाला या धर्म मंडपामध्ये उपस्थित आपणा सर्वांच्या अंतकरणामध्ये विराजमान सर्व व्यापक परमात्म्याच्या सेवेकरिता म्हणून घेतलेला हा अभंग वारकरी संप्रदाय रूपी मंदिराच्या कलशस्थानी विराजित वैराग्य रागरसिक जगदवंद्य जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांच्या गाथेतील नाम प्रकरणातला हा 4 चरणाचा अभंग असून प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय अविलंब मोक्ष प्रदायक अन्य साधनांतर निरपेक्ष सर्व प्रकारच्या प्रतिबंधाचंही निवारण करणारा सगुण निर्गुण परमात्म्याची साक्षात भेट करून देणारं आणि भगवंताकर्षक असणारं नाम त्या नामस्मरणाचं महात्म्य आजच्या अभंगातून प्रतिपादन करतात. जगद्गुरु तुकोबाराय यांचा अभंगावर काही बोलण्यापूर्वी 2 शब्दाचा परिहार देणं महत्त्वाचं आहे. कालच आपण गुरुवारी मारुती बाबांच्या कीर्तनानंतर शुभाशीर्वादामध्ये वाक्य श्रवण केले. बघा, बाबांनी काल सांगितलं एरवी आपण 12 महिने संसाराला देत असतो, कमीत कमी एवढा 1 महिना तरी देवाला दिला पाहिजे. पुढं बाबा म्हणले 1 महिना काय, अख्खं 1 आयुष्य दिलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल पण हरी पाठातच ज्ञानोबाराय आपला गौरव करतात. सायासे करिशी प्रपंची दिननिशी हरेशी न भजसी कवन्या गुणे असा आपला प्रकार आहे. असोने संसारी जे वेवे गो करे नाही 12 महिन्यामध्ये परमार्थ करता आला तर कमीत कमी 3 वर्षानंतर येणारा जो अधिक मास आहे त्या अधिक मासामध्ये तरी परमार्थ केला पाहिजे. थोडासा जरी परमार्थ केला तरी तो अत्यधिक प्रमाणामध्ये फल प्रदान करतो. जसं परमाणू एवढं जरी आपल्याला संजीवनी मूळ मिळालं तर इतर गाडाभर वनस्पती गोळा करायची गरज नाही. किंवा अमृत आपल्याला थेंबभर जरी मिळालं, मी अमृत म्हणतोय बरं, अमृत तुल्य नाही, असं अमृत थेंबभर जरी मिळालं तर इतर पेय पदार्थ प्राशन करण्याची गरज नाही. तसं अधिक मासामध्ये थोडा जरी परमार्थ केला तरी अनंत जन्माला तो पुरू शकतो. मग थोडा कशाला, थोडा जास्तच करू. विठाला विठाला ज्याप्रमाणे गंगा स्वतः गंगोत्री धामातून निघते आणि समुद्रापर्यंत आपला प्रवास करते, पण जात असताना मात्र अनेक जणांना शांत करते.
का पोखीत का फेडीत पापताप, पोखीत तिरीचे पादप, समुद्रा जाया गंगेचे जैसे. ती समुद्राला जाते पण मध्यंतरी येणाऱ्या लोकांचं पाप ताप निवारण करते, काठावर असणाऱ्या झाडांना पुष्ट करते. तसं आदरणीय हरिभक्तीपरायण ज्यांच्याकडे खूप मोठी चांगली परंपरा आहे आणि ज्यांच्या दिंडीमध्ये कोणती भिसी नाही, असे हरिभक्तीपरायण बाळकृष्ण महाराज सुडके यांच्या उदात्त पवित्र असणाऱ्या हेतूने सर्वांकडून हा परमार्थ घडावा. आणि हा परमार्थ इथला सुद्धा आळंदीतला निष्काम आहे बरं. आणि त्यांची असणारी पूर्वपुण्याई त्यांच्या पुत्रालाही काम आली. ओंकार महाराज सुद्धा या कार्यक्रमात उपस्थित आहे. आता मतकर बाबांचं सुद्धा आगमन झालं आहे. विठ्ठल विठ्ठल परिसरातून आलेले सगळे भाविक मंडळी, आळंदी क्षेत्रामध्ये साधना करणाऱ्या भक्तिमती माता भगिनी, आमचे आदरणीय ज्येष्ठ गुरुबंधू श्री नाना महाराज, आदरणीय लक्ष्मण बाबा, सचिन महाराज मदने, आणि तुम्हा सर्व गुरुबंधूंकडे पाहिलं तर असं वाटतं श्री ज्ञान राजचरण कमल मकरंद सेवन निष्णात भ्रमर साधक गुरुबंधू, असं तुमचं एका वाक्यामध्ये थोडं वर्णन करता येईल. सर्व साधकांच्या चरणी मनोभावे अभिवादन करून चिंतनाला प्रारंभ करतो. फक्त 1 तास आहे, 1 तास उरला मला, मी खटवांग राया नाही. मस्तक माझा पायावरे, मस्तक माझा पायावरे, मस्तक माझा पायावरे, मस्तक माझा पायावरे. या वार करे संतांच्या, या वार करे संतांच्या, या वार करे संतांच्या, या वार करे संतांच्या, या वार करे संतांच्या. मस्तक माझा पायावरे, या वार करे संतांच्या, या वार करे संतांच्या. मस्तक माझा पायावरे, या वार करे संतांच्या, या वार करे संतांच्या. मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणी मनोभावे अभिवादन करून अभंग चिंतनाला प्रारंभ करूया. प्रस्तुत अभंग नाम प्रकरणातला आहे. या अभंगातून भगवंताचं नाम महात्म्य जगद्गुरु तुकोबाराय वेगवेगळ्या अंगाने प्रतिपादन करतात. नाम महात्म्य असं आहे जे अविलंबक मोक्षप्रदायक आहे, भगवंताकर्षक आहे, अन्य साधनांतर निरपेक्ष, प्रतिबंध निवारक, सगुण निर्गुण परमात्म्याची भेट घालून देणारं, असं 4-5 अंगाने भगवंताचं नामस्मरण आजच्या अभंगातून तुकोबाराय प्रगट करतात. कोणतीही साधना करत असताना त्या साधनेचा गौरव मनुष्याला पहिल्यांदा कळाला पाहिजे. जोपर्यंत त्या साधनेचा गौरव लक्षात येत नाही तोपर्यंत साधना अंतकरणामध्ये स्वीकार केली जात नाही. काही का होईना पण मनुष्याला महिमा कळाला पाहिजे, गौरव कळाला पाहिजे. कळाला तर मनुष्य त्याग करत नाही. बरं विठ्ठल विठ्ठल पूर्वदय शांती ब्रह्मश्री मारुती बाबा पाठामध्ये सांगत असतात, लहान विद्यार्थी सुरुवातीला अभ्यासच करत नाही करत, मग त्याला ती आई शाळेमध्ये घेऊन जाते आणि त्या मॅडमला सांगते, अंगणवाडीच्या शिक्षिकेला, बाई काही करा पण माझ्या मुलाला शिकवा. पेपरमिंटच्या गोळ्या बाईच्या हातात देते, 4 तुम्ही खा, 2 याला द्या, पण शिकवा. असा सुरुवातीला अभ्यास न करणारा मुलगा, आणि एकदा त्याला अभ्यासाची गोडी लागली की तीच आई त्याला पुन्हा म्हणते, बाळ जेवून घे, अभ्यास नंतर कर. असे काही काही बाळ मग 7:45 येतात. विठ्ठल विठ्ठल सुरुवातीला त्याला अभ्यासाचं महत्व नसतं, पण अभ्यासाची जर गोडी लागली ना तर अभ्यास मनुष्याला सोडावा असं वाटत नाही. प्रामाणिकपणाने सांगतो, आळंदीत आहे
म्हणजे मग बाहेर का प्रामाणिकपणाने बोलतो का? नाही नाही. पण आळंदीमध्ये मात्र तुम्हा गुरुबंधूंच्या समोर अंतकरण मोकळं करण्याकरता काही संकोच वाटत नाही. आपल्याला ग्रंथ अभ्यास करण्याची चिटक लागली ना तर मनुष्याला कीर्तनाला सुद्धा फिरावंसं वाटत नाही. विठ्ठल विठ्ठल आणि ज्याला ती गोडी लागली त्याला जर वियोग प्राप्त झाला की दुःख होतं. कोणत्याही साधनेचं आपल्याला महत्त्व कळालं पाहिजे म्हणजे त्याचा आदरपूर्वक स्वीकार होतो आणि एकदा स्वीकार झाला की परत त्याचा त्याग होत नाही. येणे सोसे मन झाले हाव भरी परते माघारी घेत नाही. मग कोणत्याही साधनेचा गौरव कळावा. भगवत प्राप्तीची अनेक प्रकारची साधन शास्त्रामध्ये प्रतिपादन केलेले आहे. म्हणून या लागे पाही प्रवेशावया माझ्या ठाई उपायांची नाही वाणी येथ. ज्ञानोबा 9व्या अध्यायामध्ये सांगतात अरे भक्ती केली तरी सुद्धा माझी प्राप्ती होते. भलतिया जाते जन्मावे मग भजिजे का विरोधावे परिभक्त का वैर्या व्हावे माझी याची. द्वेष केला तरी माझी प्राप्ती प्रेम केले तरी माझी प्राप्ती. म्हणून भगवत प्राप्ती करता उपायांची कमतरताच नाही. या लागे पाही प्रवेशावया माझ्या ठाई उपायांची म्हणजे साधनांची उणीव नाही. साधन जरी अनेक असले तरी पण सगळ्या साधनाचा गौरव कळत नाही. मार्ग बहु असती परी न कळे तयांची गती. मार्ग बहु असती परी अनेक मार्ग आहे पण त्याची गती मात्र कळत नाही. म्हणून काही मार्ग जरी चांगले असेल तर काल बदलल्यामुळे ती मार्ग एक्सपायरी डेट होतात. विठ्ठल विठ्ठल निळोपराने एका गवळणीमध्ये खूप गोड चिंतन केलं आहे. खूप गोड. यज्ञ यागे स्वर्ग भोग आड येते करिता तपे काम क्रोध खवळते नित्यानित्य ज्ञाने अभिमान वाढते करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती हो धन्य ही आनंदाची सापडली वेळ. तिथं साधनाचा निळोबरा उल्लेख करतात. यज्ञ याग केला तर स्वर्गाचा प्रतिबंध आहे. तप केल्यानंतर विकाराची प्राप्ती आहे. म्हणे नित्यानित्य ज्ञान संपादन केलं अभिमानाची प्राप्ती. तीर्थाटन केलं तर अहंकार वाढतो. मंत्र बीज जप केला तर चळ घालतो चाळा. दान धर्म केलं की फळ भोगावं लागतं. सवळ घातलं की विधी निषेध पडतो. करावं काय ऐसे शोधियेले मार्ग नाना परी. ऐसे शोधियेले मार्ग नाना परी. न येती प्रतिती मग सांडियेले दूरी. न येती प्रतिती मग सांडियेले दूरी. आता गाऊन किती नाचो हा मुरारी. आता गाऊन किती नाचो हा मुरारी. निळामणी करून संसारा बोहरी हो. अशी अनेक साधन जरी आपल्या समोर आली तरी सुद्धा कलियुगी उद्धार हरी नामे. हरी नामे कलियुगी उद्धार हरी नामे. हरि नामे कलियुगी उद्धार हरि नामे कलियुगी उद्धार. सकळांचे येथे आहे अधिकार. सकळांचे आहे अधिकार. सकळांचे येथे आहे अधिकार. सकळांचे आहे अधिकार.
सकळांसी येथे आहे अधिकार कलियुगे उद्धार हरिनामे कलियुगा माझे करावे कीर्तन तेने नारायण देल भेटी अवघ्या वाटा झाल्या क्षीण कलीन गडे साधन उचित विधी विधान न कळे न घडे सर्वथा भक्तिवंत बहु सोपा सर्वाधिकार सेव्य कोणतं साधन असेल तर ते नामस्मरण साधन आहे. म्हणून सगळ्या संतांनी नामस्मरणाची साधना केली. पण महाराज साधना केल्यानंतर त्या साधनेला फल मिळतं. पण नामस्मरण साधना जरी सर्वाधिकार सेव्य असेल तरी पण फल प्रदान करण्याकरता कदाचित त्या साधनेला काही विलंब लागत असेल. कारण परमार्थातली जर आपण साधना केली एखाद्याने जर 100 यज्ञ केले तर तो लगेच काही इंद्र होत नाही. बरं शतमक संपत्ती स्वर्गीची ये स्वर्गात इंद्र व्हायचं असेल तर 100 यज्ञाचं पुण्य लागतं. पण 100 यज्ञ केले म्हणजेच लगे इंद्र होतो असं नाही. तिथं सुद्धा बरेच वेटिंग लिस्टमध्ये आणि तिथं इंद्र होण्यासाठी पहिलं इथं मारावं लागतं. म्हणजे यज्ञ जरी केला तरी इंद्र पदाचा क्रमांक येण्यासाठी वेळ जातो. आपण काही जर पुण्यकर्म केलं तर त्या पुण्याचं कर्म फळ आपल्याला आगामी जन्मामध्ये भेटू शकतं. जसं की 6व्या अध्यायामध्ये योगभ्रष्टाने साधना केली त्याला आगामी जन्मामध्ये ते सगळं मिळतं. पूर्वाभ्यासेन तेनेव ह्रियते हवशोपि सहा किंवा तत्रतम बुद्धी संयोगम लभते पौर्वदेहिकम. म्हणजे योग भ्रष्टाने साधना मागे केली त्याला आगामी जन्मामध्ये पुन्हा योग होतो. यज्ञ केलं की नंतर आपल्याला इंद्रपद मिळतं. तसं नामस्मरण केल्यानंतर सुद्धा फळ उशिराच मिळत असेल. तुकोबारा म्हणतात नामस्मरण सर्वाधिकार सेव्य आहे. यात आश्चर्य नाही. पण अपूर्वता अशी आहे की नामस्मरणाने फल प्राप्ती करता विलंब करायची गरज नाही. लवकरात लवकर फळ मिळतं. किती लवकरात? मुखी नाम हाती मोक्ष मुखी नाम हाती मोक्ष मुखी नाम हाती मोक्ष मुखी नाम हाती मोक्ष मुखी
उत्तम अधिकार जर असेल तर त्या साधकाला बोध होण्याकरता वेळ लागत नाही. भगवान परमात्मा गीतेत सांगतात, श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परः संयतेंद्रियः ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम अचिरेण अधिगच्छति. अचिरेण म्हणजे विलंब न लागता, कानावचनाची भेटी सरिसाच पै किरटी, वस्तू होणी उठी कवनो एकजो. व्यवहारामध्ये पण असं उदाहरण आहे. सूर्य आल्यानंतर प्रकाश किती वेळात येतो? लगेच. कापराला अग्नी लागला की पेटायला किती वेळ लागतो? लगेचच्या लगेच. काही गोष्टीला वेळ लागतो, काहीला अजिबात लागत नाही. जर आपण औषध सेवन केलं तर लगेच काही रोग जात नाही, त्याला थोडासा वेळ लागतो. शेतामध्ये आपण पेरणी केली, लगेच काही पीक येत नाही. कालेन परिपच्यन्ते कृषिगर्भादयो यथा तद्वत आत्मविचारोपी क्षणे कालेन पच्यते. काही गोष्टीत विलंब लागतो, काही गोष्टीमध्ये विलंब लागत नाही. उदाहरण दिल्यानंतर लक्षात येईल. जर आपण दररोज दूध प्राशन केलं, आता आज एकादशी म्हणून जास्त काही सांगत नाही, पण हळदी सहित जर आपण दूध प्राशन केलं तर असं म्हणतात की मनुष्य गोरा होतो. पण म्हणजे आज पिलं ना उद्या गोरा आरशासमोर पाय लागला तेवढा नाही, त्याला थोडा वेळ लागतो. जर बदाम भिजून खाल्ले तर मनुष्य दष्टपुष्ट होतो. मग आज 4 खाल्ले आणि उद्या लगेच असं नाही ना चाललं, त्याला काही वेळ जावा लागतो. साधनेमध्ये सुद्धा तसंच आहे. काही साधनेमध्ये वेळ जातो, पण नामस्मरण साधना मात्र अशी आहे, मुखे नाम हाती मोक्ष. आपल्या मुखामध्ये नाम आलं की आल्याबरोबर आपल्या हातामध्ये मोक्ष मिळतो. आता आपल्याला संस्कार असे आहे, वाचून ज्ञान विनय के उपाय करिशी जतके वृत्ती ज्ञानान्न मुक्तीही. ज्ञाना वाचून मोक्ष मिळत नाही, आणि तुम्ही तर म्हणता की नामस्मरणाने मोक्ष मिळतो. थोडी संगती सांगून जातो, तशी काही मांडता येणार नाही, पण विचारले. मुखी नाम, भगवंताचं रामकृष्ण हे नाव आहे. वास्तविक परब्रह्म तत्वाला नावच नाही. ते कीर अनाम अजाती अविद्या वर्गाची आराती. माझी ओळखावया श्रुती खून केली ओपजल्या बाळकाशी. नाम नाही तया पाशी ठेविली नावीशी उदेत उठे. ब्रह्माचा बोला फिटावा अद्वैत तत्वे तो भेटावा. ऐसा मंत्र देखील कनवावे देवापे. म्हणून 17व्या अध्यायामध्ये ओम तत् सत अशी भगवंताची नावं ठेवलेली आहे. त्यातलं तत् हे सर्वनामच आहे, आणि सर्वनाम हे नामाच्या ऐवजी वापरलं जातं. थोडासा बार बुद्धिभेद करू नका बरं. तत्वमसी महावाक्यामध्ये तत् सर्वनाम आहे, आणि त्वम सुद्धा सर्वनामच आहे. त्या सर्वनामातला वाच्यार्थ भाग टाकायचा, लक्षार्थामध्ये असणारा ऐक्य ग्रहण करायचं. ज्याला लक्षार्थातलं ऐक्य कळालं, जीव ब्रह्मैक्य ज्ञान झालं, त्याला मोक्ष मिळतो. म्हणजे सर्व नामाने सुद्धा जर मोक्ष मिळत असेल तर मग नामाने काय मिळणार नाही? विठ्ठल विठ्ठल. त्या तत् आणि त्वम सर्वनामातला काहीतरी भाग टाकावा लागतो, पण रामकृष्णादी नामाचा काही भाग टाकायची गरजच नाही. म्हणून म्हणलं बुद्धिभेद करून घेऊ नका. नामस्मरणाचं महात्म्य आहे, तेवढं आपण करत नाही म्हणून श्रद्धा बसत नाही. विठ्ठल विठ्ठल. दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती याला वेदांत शास्त्रामध्ये मोक्ष असं म्हणतात. ज्याला मोक्ष प्राप्त झाला त्याला पुन्हा जन्माला यावं लागत नाही. नामस्मरणाने सुद्धा हे होतं बरं. मागेले या जन्मा मुक्त झालो, मागेले या जन्मा मुक्त झालो, मागेले या जन्मा मुक्त झालो, मागेले या जन्मा. ज्ञानदेवाचे ते हरे पाठ नेमा, ज्ञानदेवाचे ते हरे पाठ नेमा, ज्ञानदेवाचे ते
त्या जन्मा म्हणजे पुढे येणारे जन्म, मागून येणारे म्हणजे पुढे येणारे, त्या जन्मापासून मुक्त झालो. पण जन्माभाव होणं हे मोक्षाचं एक अंग आहे. पावे जे उत्तम निज स्थान, ज्ञानदेव पाठ नारायण नाम. पावे जे उत्तम निज स्थान, त्यामध्ये भगवत रूपाची प्राप्ती आणि जन्माभावाची असणारी संगती लागते. असा मोक्ष नामस्मरणाने प्राप्त होतो. नारायण हरी नारायण हरी. भुक्ती मुक्ती चारी घरी त्यांच्या, तेने मुक्ती चारी साधिल्या. दोन्ही पक्ष पाही उद्धरती, उद्धार होतो. भगवान परमात्म्याचं नाम कसं आहे? 10व्या अध्यायामध्ये भक्तराज अर्जुन म्हणतात, तुझे नामची एक कोणी वेळे, जयाची या मुखाशी का ना मिळे. तयाची हृदया ते सांडून पळे भेदजी साच. देवाचं नाम ज्याच्या मुखाला उच्चारता आलं किंवा ज्याच्यात कानात प्रविष्ट झालं, त्याच्या अंतकरणातला भेद निघून जातो. भेद गेला की अभेदच प्राप्त होतो की नाही? अभेदामध्ये जीव ब्रह्माचं ऐक्य आहे आणि ऐक्यालाच तर मोक्ष म्हणतात. पण ते मुखी नाम यावं लागतं आणि ते मुखात येणं एवढं सोपं नाही. अनंत जन्माचे तप एक नाम, अनेका जन्माचे सुकृत पदरी, त्याचे मुखे हरी पैठा होय. जयाचे वाचे पुढा भोचे, अखंड नाम नाचत असे माझे. जे जन्म सहस्री ओळखी जे एक वेळ यावया. एकदा नाम मुखामध्ये येण्याकरता हजारो जन्माचे साधना लागते. आणि ते नाम ज्याच्या वाणीच्या समोर अखंड नुसतं नाचत असतं, जिथं नाम आहे तिथे परमात्मा अवश्य आहे. परमात्मा परतंत्र आहे नामाच्या बाबतीत. अनन्यचेता सततम यो माम स्मरते नित्यशः, तस्याहम सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. जो नामस्मरण करतो, एक 18व्या अध्यायामध्ये ओवी बघा, ज्ञानोबाराय म्हणतात, आठवली मला ओवी ज्ञानोबारांच्या कृपेने. मी सर्व वस्तीचे वसवटे, माझे नामे जिये चौखटे. दिये जीवा यावया वाटे, जीवा यावया वाटे. एक पद आता आठवत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. बहुतेक सेव्येचे करी असं काही पद असेल. माझं नाम अत्यंत शुद्ध आहे आणि ते जिभेवर आलं की नामस्मरणाच्या माध्यमातून परमात्मा अंतकरणामध्ये प्रविष्ट होतो. म्हणजे दुःखाची अत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, असा जो मोक्ष आहे तो नामस्मरणाने प्राप्त होतो. हा झाला भक्तिशास्त्रातला सिद्धांत. मोक्ष शब्दाचा जसा हा एक अर्थ आहे की दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, तसं मोक्ष शब्दाचा सुटका असा एक अर्थ आहे. मुखामध्ये जर नामस्मरण असेल तर अनेक प्रकारच्या बंधनातून आपली सुटका होते. दृष्टांत सांगतो, लक्षात येईल. विठ्ठल फार मोठ्या एका पर्वतावर एका सरोवरामध्ये नक्र राहत होता. त्याच असणाऱ्या जंगलामध्ये गजेंद्र नावाचा हत्ती राहायचा. हत्तीला जलक्रीडा फार आवडते. मग हत्ती निघाला तर नुसता नाही निघाला, आपल्या सगळ्या कुटुंबासहित वजनात निघाला. सगळे मुलं बाळ नातू पंतू घेऊन निघाला. वयही फार मोठं होतं. जलक्रीडा करू लागला, पण मागच्या जन्मातलं वैर होतं. तिथे तो नकरा असा दबा धरून बसलेला होता. डबा नाही मग उच्चारात अर्थ वेगळा होईल. विठाला विठाला वाटच पाहत होता हा गजेंद्र कधी येईल. गजेंद्र नावाचा हत्ती आतमध्ये आला तर नकराने त्याचा पाय पकडला. तो हत्तीच आहे. हत्तीने ताकद वापरली. एक सहाय्य करून अशा सगळ्या हत्तीने एकमेकाच्या सोंडीने एकमेकाच्या पायाला मिठी मारली आणि ते सगळे गजेंद्राला असं माग खेचायचे. सगळ्या हत्तींचं बळ चाललं की नकर पाण्यातून वर यायचा. पण नकराने जर एखादा हिसका मारला तर गजेंद्र नकराकडून बाकीचे सगळे पाण्यात पडायचे. असं 1000 वर्षापर्यंत त्यांचं युद्ध चाललं. मागचे म्हणले द्या नाद सोडून, कशाला नादी लागता म्हणे. गजेंद्राचं पिकलं पान आहे, म्हातारस्थ माणूस आहे, कधी ना कधी जाणार आहे.
याच्याकरता आपण आपलं करिअर कशाला धोक्यात आणायचं. विठ्ठल विठ्ठल आपल्यालाच वाटतंय महाराज आपण कोणासाठी काय काय करतो, काही नाही. कळो येईल अंत काळी प्राण प्रयाणाचे वेळी. कोरोनाच्या काळात तरी आपल्याला थोडाफार अनुभव आलेलाच आहे, पण लोक सावध नाही होत. सगळे म्हणाले पिकलेलं पान आहे, कधी ना कधी जाणार आहे. एका एकाने राजीनामा दिला, निघून गेले. गजेंद्र म्हणला ज्यांच्याकरता मी आयुष्य खर्च घातलं. माणसं म्हणतात ना, मी काय नाही केलं तुमच्यासाठी, रक्ताचं पाणी केलं, बर हाडाचे काढ केले, दिवसाची रात्र केली, रात्रीचा दिवस केला. त्याला म्हणायचं मी रात्री जागलो, दिवसा झोपलो. विठ्ठल विठ्ठल कोणी सांगितलं होतं तुला हे कोदे करायला. विठ्ठल विठ्ठल काही भागात त्याला रिकामे उद्योग केले, कांड केलं. कशाला कशाला केलं, रडू लागला. कोण सोडवणार आहे आपल्याला. त्या सरोवरातलं एक कमळ घेतलं. गजेंद्राच्या बंधनात सापडलेला, नकराच्या बंधनात सापडलेला गजेंद्र आहे, आणि त्या बंधनातून त्याला सुटका करायची आहे. सरोवरातलं कमळ घेतलं आणि आकाशात फेकलं. नामही माहिती नव्हतं. जो कोणी ब्रह्मांड नायक असेल तो माझ्या हाकेला प्रति हाक देईल. ब्रह्मांड नायक फक्त देवाचं नाव सुद्धा नाही घेतलं. इथं तर देवाचं नाव घेतलेलं आहे. मोखे नाम देवाचं नाम आहे, तिथं तर देवाचं नाव सुद्धा घेतलं नाही ना आकाशामध्ये कमळ फेकून दिलं. भगवंताला एवढी घाई झाली, भगवंताने कपडे चप्पल काही घातलीच नाही पायात. परमात्मांनी गाले, लक्ष्मीने विचारलं कुठं चालले एवढं घाई. ह शब्द वैकुंठात आणि हत्तीतला ती म्हणेपर्यंत गजेंद्राजवळ. का वेगात आले असं परमात्मा, आणि त्याला त्या नकराच्या असणाऱ्या विळख्यातून भगवंताने त्याला मोक्ष दिला, म्हणजे सुटका केली. सुदर्शन चक्र वापरलं, त्याचं तोंड फोडलं, गजेंद्राला मुक्त केलं, म्हणजे मोकळं केलं. मोक्षचा एक प्रकारचा बंधनातून मोकळा झाला आणि स्वतःच्या असणाऱ्या गरुडाच्या विमानाच्या पाठीवर बसवलं. ते नकर म्हणला, प्रभू मला घेऊन जा. ते नाही नेणार, तो माझ्या भक्ताला त्रास देतोय म्हणे. सप्त्याला देणगी तर देत नाही, पण जे देतात त्यांना देव देत नाही, त्रास देतो तो म्हणे. असं भगवान नाही म्हणाले, मीच म्हणतोय. भगवान हे कशाला, देणगीकडे भगवंताचं कुठं लक्ष असतं होय तेव्हा, ते आपलं लक्ष आहे. विठ्ठल विठ्ठल माझ्या भक्ताला तो त्रास दिला आहे, तो पापी आहे. ते सामान्य नव्हता. तुमच्या भाषेमध्ये ते वकील शिकलेला होता, वकिली पॉईंट होता त्याच्याकडे. तो नकर म्हणला मी पापी, म्हणे हो तू पापी, आणि तुम्हाला पाहिल्यानंतर सुद्धा मी पापी. म्हणजे तुम्हाला पाहिलं तरी माझं पाप राहतंय. मी जगातल्या लोकांना सांगेल भक्ती अजिबात करू नका म्हणून. का, अरे साक्षात देवाला मी उघड्या डोळ्याने पाहिलं तर माझं पाप नाही गेलं. तुम्हाला तर देव दिसला पण नाही, तुमचं कधी जाणार. भगवान म्हणे प्रकरण थोडं जड आहे. हो असा माही काय अपप्रचार करू नको, तुला सुद्धा मी घेऊन जातो. गुरुवारी मारुती बाबा सांगत असतात, त्या नकराने देवाला सांगितलं, देवा मी त्याच्या पायाला पकडलं म्हणजे विनाकारण नाही. हरे प्राप्तीचे उपाय धरावे संताचे ते पाय. हा अभंग मी एका कीर्तनकाराच्या मुखातून ऐकला होता. असं नकर म्हणला. विठ्ठल विठ्ठल हरे वरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव नाम स्मरण केल्याबरोबर तुम्ही का बरं लपले होते काय माहिती. मोखे नाम हाते मोक्ष. मुखामध्ये नामस्मरण असेल तर हातात मोक्ष. आपण एक संगती सांगितली, आता ज्ञानाची संगती सांगितली, एक सर्वनाम नामाची संगती सांगितली. दुसरी एक संगती सांगतो. मुखी नाम, इथं गुरु घ्या. गुरूंच्या मुखामध्ये तत्वमसी महावाक्याचं नाम आहे, आणि ते कानाने ऐकल्याबरोबर शिष्याला मोक्ष मिळतो. हाती मोक्ष. विठ्ठल विठ्ठल पाठांतर असलं आणि प्रमाण मिळाली फिरवता येतं. विठ्ठल विठ्ठल पण त्यात काही अपसिद्धांत नाही मांडायचं. बरं, श्री गुरूंच्या मुख आहे ना, ज्ञानोबा म्हणतात ना, काना वचनाची हे भेटी सरिसाचे पै किरीटी वस्तू होणे उठी कौनो एकचो. मोक्ष आपलं स्वरूप आहे. गुरुवर्य डॉक्टर बाबा सांगत असतात, स्वामी महाराजांचं वाक्य आहे,
अरे मोक्ष ज्ञानाने मिळेल यात आश्चर्य काय आहे? मोक्ष ज्ञानाने मिळतो, मोक्ष उपासनेनं मिळतो, मोक्ष कर्माने पण मिळतो का? मोक्ष आपलं स्वरूपच आहे. फक्त कर्म उपासना ज्ञान हे प्रतिबंधच घालवतात. पुढं जाऊन सांगू का? खरं तर ज्ञानाने सुद्धा मोक्ष मिळत नाही. जे आपलं स्वरूपच आहे ते ज्ञानाने काय मिळणार? फक्त अहम ब्रह्मास्मी त्याकारक वृत्ती ज्ञानाने फक्त अविद्येचा पडदा तेवढा दूर होतो. मोक्ष आपलं स्वरूपच आहे. विठ्ठल विठ्ठल. पण ही भाषा एका उच्च स्तरावरची आहे. मुखी नाम हा ती मोक्ष मिळतो. मोक्ष हस्तगत होतो. पुरावा आहे का? ऐशी साक्ष बहुतांची. असा अनेक जणांचा अनुभव आहे. सांगा बरं अनुभव. 2-3 अनुभव सांगतो. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, हरिमुखे मना हरिमुखे मना, हरिमुखे मना हरिमुखे मना. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, साक्ष किती जणाची द्यायची? पहिली साक्ष आहे वेदाची, दुसरी आहे पुराणाची, नंतर आहे शास्त्राची. चहुवेदी जाण साही शास्त्र कारण, 18 ही पुराण हरिषी गाती, वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन, एक नारायण सार जप. त्याच्यामध्ये पुराण आहे सर्व सुख गोडी, साही शास्त्र निवडी, काही प्रमाण शास्त्रांची आहे. तर एक असणारं प्रमाण पुराणाचं आहे. पुराणाचं नामे त्यांनी लोक उद्धरते. कोण म्हटलं? पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक. नामे त्यांनी लोक उद्धरते. एवढ्या जणांची साक्ष आहे. विठ्ठल विठ्ठल. मुखात नामस्मरण केलं की मोक्ष मिळतो असं अनेक जणांचं प्रामाण्य दिलं आहे. कोणत्याही सिद्धांतासाठी शास्त्र प्रमाण असावं लागतं. त्याला श्रुती प्रमाण म्हणतात. युक्ती असावी लागते आणि अनुभूती असावी लागते. अनुभूती संतांची आहे. शास्त्राची प्रमाण श्रुती प्रमाण आहे. आणि मोक्ष मिळालेले अनेक उदाहरणं आहे. श्रुती आणि युक्ती अनुभूतीतून सिद्धांत प्रामाण्याला प्राप्त होतो. सर्व मान्य होतो. मुखी नाम हा ते मोक्ष नगद मिळतो. बघा वेळच लागत नाही. नगद मिळतो तोच वैष्णवांचा माल खरा. 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 वैष्णवांचा माल
तुरा वैष्णवांचा माल वैष्णवांचा माल तुरा 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 वैष्णवांचा माल अशा जोड चाली ऐकायला भेटत असेल तर वैष्णवांचा माल खरा. विठ्ठल विठ्ठल प्रासादिक चाली खरं जतन केल्या पाहिजे. बघा, आपल्या पूर्वसुरीने अभंगाच्या त्या भावानुसार भाव असणाऱ्या पूर्ण अंतकरणाने त्या चाली प्रगट केलेल्या आहे. खूप मोठा माल आहे आपल्याकडं, पण आपल्याला आपला माल कळतच नाही. विठ्ठल विठ्ठल आता बोलण्यासारखं खूप आहे याच्यावर, पण आता माझ्यावर फार मोठी जबाबदारी आहे. नको व्हायरल व्हायला. विठ्ठल विठ्ठल वैष्णवांचा जर हरिचिंतनाचा माल खरा असेल तर याचा व्यतिरेकाचा अर्थ असा होतो इतर लोकांकडे असणारा सगळा माल खोटा आहे. विठ्ठल विठ्ठल पण महाराज खोट्या मालावरच उडी पडलेली आहे. खोट्यावरच उडी पडलेली आहे. खऱ्याकडं कोणी जातच नाही. सगळे खोट्याच्याच मागं धावतात. सगळे बघा, खऱ्याची सगळ्यांना पारख नसते. वैष्णवांचा माल खरा, हरिचिंतन हा वैष्णवांचा माल. आणि खरा म्हणजे अविनाशी सत्य असणारं ते भांडवल आहे की जे मनुष्याला स्वतःच्या सोबत घेऊन जाता येतं. त्यात धनाच्या बाबतीमध्ये असा विचार केला आहे, लौकिकातल्या धनाला बऱ्याच अडचणी आहेत, पण परमार्थातल्या धनाला त्या अडचणी नाही. न चोर हर्यम न राजहर्यम, पुढे न भ्रातृभाज्यम न च भारकारी, व्ययकृते वर्धते एव नित्यम, विद्याधनम सर्वधनम प्रधानम. लौकिकातलं धन असेल तर त्याला चोर चोरू शकतो, राजा त्यावर कर लादू शकतो, भाऊ त्यामध्ये वाटा मागू शकतो. जे जवळ बाळगलं की ओझं होतं आणि खर्च केलं की कमी होतं. लौकिकातलं धन असं आहे. पण वैष्णवांचं नामस्मरणाचं धन मात्र असं आहे ज्याला चोर चोरत नाही. आता समजा आपण कीर्तनाला आलो तर काही माणसं चपला नेऊ शकतात, सांगता येत नाही. पण आपलं नामस्मरण कोणी चोरेल का? नाही बघा. किंवा राजा आपल्यावर कर लादेल का? नाही. लौकिकातल्या धनात दोन अडचणी, भाऊ वाटा मागतो नाहीतर मुलं वारसदार होतात. या धनात वाटाही नाही वारसदारही नाही, ज्याचं त्यालाच मिळतं. कितीही हा नाना बंद करा. विठ्ठल विठ्ठल वैष्णवांचा माल खरा ऐका. याच्यामध्ये भाऊ वाटा मागत नाही. आणि या धनाचं वजं होतं का? तुम्ही 11 माळीचा जप केला, वजं होतं डोक्याला काही? नाही बघा. आणि इतरांकडून जर आपण नामस्मरण करून घेतलं वाढत जातं. व्ययकृते वर्धते एव नित्यम, विद्याधनम सर्वधनम प्रधानम. आणि हा वैष्णवांचा खरा माल असल्यामुळे ज्याच्याकडं माल असतो त्याच्याकडं माणसं पळत येतात. अरे वैष्णवांचा खरा माल असल्यामुळे लोक पळत येतील. यात नवल काय? तुरतुरा वस्तुशी. वस्तू शब्द आहे परमात्मवाचक. वायामन हे नाव एरवी कल्पनाची सावेव, जयाचेने जीवसंग दशा वस्तू. वस्तू म्हणजे वास्तव असणारा परमात्मा, म्हणून त्याला वस्तू म्हणतात. आणि तो वस्तू नाम परमात्मा वैष्णवांचा खरा माल पाहायला कसं तुर 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 नाचत बागडत तिथपर्यंत येतो. याचा अर्थ नामस्मरण अविलंब मोक्ष प्रदायक आहे आणि भगवंताला आपल्याकडे आकर्षित करणार आहे. भगवंताकर्षक हा दुसरा विशेष दुसऱ्या चरणामध्ये सांगितला. ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखाकारणे देव वेडावला, वैकुंठ
सदनी राहिला देव वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला ज्या सुखाकारणे देव वेडावला ज्या सुखाकारणे देव वेडावला वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला धन्य ते संतांचे सदना देवे लक्ष्मी सैत शोभे नारायण देवे लक्ष्मी सैत शोभे नारायण या सुखाकारणे देव वेडावला या सुखाकारणे देव वेडावला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला देव वैकुंठ सोडून संत सदनी राहिला या सुखाकारणे देव वेडावला या सुखाकारणे देव वेडावला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला चाल किती लोकांची बसलेली आहे माहिती नाही, पण ही चाल तुम्ही महाराष्ट्रात कुठेही म्हणा, सगळे माणसं डोलल्याशिवाय राहत नाही. प्रासादिकता आहे. ज्या सुखा कारणे देव वेडावला तोर तोरा वस्तुशी. वैकुंठात काय कमी हो. क्रोरे मारुती बाबा सांगत असतात, स्वर्गाचं वर्णन करत असताना स्वर्गात प्यायला अमृत आहे. अमृत बरं मयूर महाराज, अमृत तुल्य नाही, अमृत आहे अमृत. अमृताची कोठारे. इथं पाणी विकत घ्यावं लागतं आपल्याला मृत्यूला, तेव्हा तिथं कॅन भरलेले आहे. विठाला विठाला चालता चालता जुळत आहे. इथं पाणी विकत घ्या, चालता चालता त्याला काय लागतं एवढं, फक्त डोळे चांगले पाहिजे. पाणी विकत घ्यावं लागतं. तिथं चिंतामणीच्या सडका आहे. इथं तर एवढे स्पीड ब्रेकर आहे, खड्डेच खड्डे. तिथं कामधेनूची खिल्लारे आहे. इथं जर्शी ओरडतात. बरं जर्शी नाही, जराशी नाही, फार ओरडतात. असं आहे सगळं. पण तरी सुद्धा स्वर्गात नाही. आणि ज्या अर्थी वैकुंठातून परमात्मा इथं येतो, म्हणजे इथं काहीतरी अपूर्व लाभ आहे. ज्या सुखा कारणे मला हा भंगच घ्यायचा होता, पण मला आज्ञा आहे म्हणे आमचा अगोदर उरका मग घ्या. विठ्ठल विठ्ठल तोर तोरा वस्तुशी. ज्या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. वैष्णवांचा माल खरा. परमात्मा नाचत बागडत त्या वैष्णवांच्या सदनापर्यंत येतो. भगवंताला आकर्षित करणारे साधन दृष्टांत सांगत नाही, दृष्टांत आपण बऱ्याचदा ऐकलेला आहे. भगवंताला आकृष्ट करणारं नामस्मरण साधन आहे. सुखे येतो घरा नारायण. कसा? जटायूचं उदाहरण पाहून घ्या. विठ्ठल काही कीर्तन मालिका छापलेल्या असतात, त्याच्यामध्ये एखादा दृष्टांत आहे ना, मागच्या एखाद्या कीर्तनात विस्ताराने सांगितलेला असतो, पण तो दृष्टांत पुढं आला तर सांगत नाही, कंसात देतात. दृष्टांत मागील पानावर पाहून घेणे. विठाला विठाला तसं जटायूचं उदाहरण भगवंताला आपल्याकडे बोलवणारा हे मागील एखाद्या कीर्तनात पाहून घेणे झालेलं आहे. ते तोर तोरा वस्तुशी म्हणून अविलंब मोक्ष प्रदायक आहे. भगवंताला आपल्याकडे आकृष्ट करणार आहे. नामस्मरण असं सर्व तंत्र स्वतंत्र साधन आहे. याकरिता तुम्ही नामस्मरण केलं, इतर साधन स्वीकारण्याची गरज नाही. भस्मदंड न लगे काही, भस्मदंड न लगे काठी, भस्मदंड
तीर्थ आटी भ्रमण नामस्मरण केलं तर इतर साधनांची काही अपेक्षा नाही. सर्व तंत्र स्वतंत्र साधन आहे. अन्य साधनांतर निरपेक्ष आहे. भस्मदंड संन्यासी महापुरुषाचं लक्षण आहे बरं. हे दंड न लगे काठी, म्हणजे आता दंडही आली आणि काठी पण आली, दोन्हीचा अर्थ एकच आला की नाही. तर मग भस्मदंड हा संन्यासी महापुरुषाचा दंड घ्यायचा, काठी पुढं घ्यायची. ते काठी घेऊन जसे तीर्थयात्रा कराव्या लागतात. समजा आपण ब्रह्मगिरीला गेलो, तिथं काही लोक हातात काठी घेतात. बद्रीनाथ केदारनाथला गेलो तरी काठी घेतात. नर्मदा मैयाची परिक्रमा केली तर काही लोक काठी घेतात हातामध्ये. तर मग ते काठी पुढं घ्यायची. जरी ती चरणामध्ये मागं असेल, त्या काठीचे पुढे एक काठी पुन्हा आहे ना, दंड उभी रेष आहे. भस्म दंड न लगे, काठी घेऊन तीर्था आटी भ्रमण न लगे. हातामध्ये काठी घ्यायची आणि तीर्थाचं भ्रमण करण्यासाठी आटी म्हणजे कष्ट घ्यायचे, असं सुद्धा करावं लागत नाही. नामस्मरण केलं ना, सगळ्या तीर्थाचं फळ मिळतं. सगळ्या प्रकारच्या वर्ण आश्रमाच्या धर्माचं पालन केल्याचं फळ मिळतं. तो सकळही पडिन्नला, तपे तोची तपिन्नला, अष्टांगाभ्यासेला योगतेने, हे असो बहुत पार्था, तो उतरला कर्मे सर्वथा. जयाची गा खंड आस्था मदचे लागे. नामस्मरणाचं महत्व सांगतात ज्ञानोबा 9व्या अध्यायामध्ये. एखादं सगळ्या प्रकारची तीर्थयात्रा करतोय पण फक्त नामस्मरण मन नाही, व्यर्थ आहे. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चेतना हे नामी तरी ते व्यर्थ. नामस्मरण करत असेल तर तया नरा लाधले, पुढे वैकुंठ जोडले, सकाळी घडले. मी आज हरिपाठ पाहून आलोय. विठाल विठाल मला आज हरिपाठच सांगायचा. लयच गोड आहे हरिपाठ, पण आपण असा वेगात घेतो ना, त्यामुळे लक्षात येत नाही. तर हरिपाठ समाधी भाषा, हरिपाठात तिकडे काहीतरी दंड पेटलाय वाटतं एक. विठाल विठाल एकादशीचं धूम्रपान कोणीतरी केलंय तिकडं. विठाल विठाल हवा इकडे येते, तिकडं जाऊन तर केलं पाहिजे ना. काही काही माणसं अशा आहे की जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती रेगाला भक्ती पंथी जगा देतो असं. विठाल विठाल आडनाव थोडं धारदार आहे, समजून घ्या. सुटका नाही कोणाला, सापडली सुटका नाही. भस्मदंड न लगे काठी, तीर्थाटी भ्रमण, तीर्थाचे भ्रमण करण्याची आटाटी, कष्ट घेण्याची काही गरज नाही. त्रिवेणी संगमी प्रमाण दिलं, सकळी घडले तीर्थाटन. म्हणजे सर्व तंत्र साधन आहे. प्रतिबंधक निवारक असतानाही सगुण निर्गुण परमात्मा साक्षात्कार करणार. तुका म्हणे आड काठी नाही भेटी देवाचे. अर्थ करत असताना चांगला अर्थ करायचं बरं. तुका म्हणे आड काठी, इथं नाही थांबायचं. तुका म्हणे आड काठी नाही भेटी देवाची. नामस्मरण केल्यानंतर देवाची भेट होण्यासाठी पाप नावाचं प्रतिबंध म्हणजे आडकाठी
अजिबात उरत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. पहिल्या अध्यायामध्ये भक्तराज अर्जुन युद्ध करायला तयार नाही. त्याची जी अनेक कारण आहे त्यातलं एक कारण देवाचा वियोग होईल. कोळहरणे पातके ती अंगी जडते अशेखे ते वेळी तू कवणेके देखावासे जरी वध करी गोत्रजांचा तरी वसोटा होणे दोषाचा मज जोडी लाशी तू हातीचा दूर होशी. ओवी आली का नाही? तुझशी अंतराय होईल मग सांगे आमचे काय उरेल तुझवीन ही फुटेल कृष्णा माझ्या हृदय भंग होईल. तया परी तू देवा मज झकवून नयेसे मावा. पुढे जरी पुण्याचा ओलावा नाशिजेल. पुण्याचा ओलावा जर नष्ट झाला तर देवा तुम्हाला प्राप्त होणार नाही. पुण्याचा ओलावा नष्ट होणं म्हणजे पाप वाढणं. पाप वाढलं की ते देवाच्या प्राप्तीपर्यंत येऊ देत नाही. पण नामस्मरण असं आहे हरे उच्चारणे अनंत पाप राशी जातील लयासी क्षण मात्रे तृणाग्नी मिळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. पापाचा प्रतिबंध राहत नाही. देवाच्या दर्शनाकरता जे प्रतिबंध येतात. इथं भेट आली ना देवाची. देवाची भेट दोन प्रकारची. एक सगुण परमात्म्याची भेट, निर्गुण परमात्म्याचा साक्षात्कार. या दोनही गोष्टी नामस्मरणाने सुलभ होतात. त्या आडकाठी प्रतिबंधाचे काही प्रकार आहे. पहिला प्रतिबंध आहे पापाचा. तर ते आता जळतील पापे जन्मांतरे. एक प्रतिबंध आहे कळी काळाचा पण तो राहत नाही. नित्य सत्यामित्त हरिपाठ ज्यासी कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी. ते सुद्धा बंधन राहत नाही. आणखीन एक बंधन आहे बघा भूताचं बंधन. हरे उच्चारण मंत्र आगाध पळे भूत बाधा भेने तेथे. आणि आणखीन एक बंधन आहे द्वैताचे बंधन. नबाधी द्वैताचे बंधन. बऱ्याचदा आपण तिथं बांधीजे म्हणतो. बरं तिथं बांधीजे शब्द नाहीये, बाधीजे असा शब्द आहे. द्वैताचे बंधन न बाधीजे. द्वैताचं बंधन त्याला बाधत नाही ना. म्हणे द्वैताचं बंधन न बांधीजे. अरे बांधीजे अगोदर बंधन आलेलंच आहे ना. पुन्हा पुन्हा कशाला येईल ते? द्वैताचं बंधन आहे, अज्ञानाचं बंधन आहे. आणि कोणतंही बंधन कोणतंही प्रतिबंध तुका म्हणे आडकाठी नाही भेटे देवाचे. वैष्णवांचा माल खरा तुर तुरा वस्तूशी. असं सगळ्या प्रकारचं प्रतिबंध निवारक आणि सगुण परमात्म्याचा साक्षात्कार करून देणारं कलियुगातलं नामस्मरण एवढं मोठं आहे. त्या नामस्मरणाचा गौरव एकदा करा घोष. विठोबा
काठी नाही भेटी देवाचे. कितीही पाप असेल, पापामुळे देवाची प्राप्ती होत नाही. नामस्मरण केल्यानंतर मात्र ही अडचण राहत नाही, प्रतिबंध निवृत्त होतो. सगळ्यांना कथा ज्ञात आहे, थोडासा फक्त निर्देश करून पुढे जातो. शास्त्रामध्ये डाकूचं नाव आलंय, रत्नाकर डाकू. रस्त्याने चालणारी माणसं लुटायची, जर दिलं तर बरं आहे, नाहीतर ठोकायचे. उद्योग चांगला होता, चांगला म्हणजे त्याच्या दृष्टिकोनातून चांगला, असं मारायचं. देवर्षी नारद त्या रस्त्याने चालले. एकदा श्रीमन नारायण 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 निघाले, झाडावर बसला होता, तिथून उडी मारली, खाली आला. काढा म्हणे काढा. नारदजी म्हणले अधिक मासात मला आळंदीत कीर्तन जास्त आहे, पण सगळे निष्काम. विठ्ठल विठ्ठल. बरे आळंदीत आनंद आहे कीर्तन करायला. असे मयूर महाराजासारखे, जयेश महाराज असे जर चांगले तुमच्यासारखे गुणीजन मंडळी असेल ना, लय आनंद आहे बघा कीर्तनाचा. आणि तुम्ही येता म्हणूनच मला आनंद घेता येतो. विठ्ठल विठ्ठल. ओळी खाली मारली, नारदांना सांगितलं काढा, त्याने विना काढला. नारदांना असं वाटलं बहुतेक याला सवय असं कीर्तन करायच्या गळ्यातला विना घ्यायचा म्हणून काढला. त्याने विना नाही लागत, ते नंतरच जे आहे ना त्याने भूमी बुक्का सुद्धा लावित नाही. बुक्काच नाही तर नारळ नाही, जे तर नारळच नाही तेही नाही. विठ्ठल. नाही नाही, पैसे द्या, कशाला पाप करतो. कुटुंबासाठी सहभागी होतील ना, विचारून ये. वा म्हणजे मी विचारायला जाईल, तुम्ही काला करून पुढच्या गावात पळून जासाल. त्याने नारदांना बांधलं. नारदजी म्हणले तू मला बंधनात टाक, पण मी तुला मुक्त केल्याशिवाय राहणार नाही. गेला आणि घरच्याला विचारलं. घरचे म्हणले तुम्ही काय करता आम्हाला माहिती नाही, पण तुमच्या पापात मात्र आम्ही सहभागी नाही होणार. रडू लागला, पश्चाताप झाला. अनुताप तीर्थी नहाला, नाहुनी मज आतू आला, सर्व भावे पश्चातापाने मनुष्य शुद्ध होतो. नारदजी म्हणले पापच लय केलेले तू, कोणत्या साधने जाणार नाही, नामस्मरणाने जाईल. म्हण राम राम राम. ते म्हणला तुम्ही जे म्हणता ना ते मला येतच नाही. ते जर असं म्हणलं असं मला राम म्हणता येत नाही तर वाक्यात राम आला असतं. ते मला नाही, ते मला येतच नाही. आणि आयुष्यभर मारामारीच केली तर राम कसं येईल. पण म्हणे आता देवाच्या प्राप्तीला ही आडकाठी पापाची, म्हणजे याला सरळ नाही म्हणता येणार. आणि मग उलट म्हण, मारा मारा मारा. चारदा मारा मारा म्हटलं की तीनदा रामा रामा येतच. मोरारी बापू म्हणत असतात, भगवान का नाम कोई उल्टा लेता है तो शुद्ध हो जाता है, सीधा लेता है तो सिद्ध हो जाता है. त्याने ते उलट नामस्मरण केलं, परिणाम केले रामायण रामादी. तो कामने आळ काठी नाही भेटे देवाचे, वैष्णवांचा माल खरा. तोर तोरा वस्तुशी ज्ञानेश्वर माऊली.